So now we are going to start with the vaccination. Administration of the vaccine, that is the inactivated pathogen or the antigenic protection of the particular pathogen to protect against a particular pathogen, is called as vaccination. So the body's immune system helps to protect against pathogens which cause infection, and this is an efficient system most of the time. It keeps the microorganisms out or tracks them down and get rid of them. However, some pathogens can overwhelm the immune system, that is, they can disturb the immune system. When this happens, it can cause serious illness, and the pathogens most likely to cause problems are the ones the body doesn't recognize. Okay, वॅक्सिनेशन म्हणजेच काय, वॅक्सिन ॲडमिनिस्टर करणं बॉडीमध्ये. ते वॅक्सिन जी आहे त्याच्यामध्ये इनॲक्टिवेटेड पॅथोजन असतो किंवा अँटीजेनिक प्रोटेक्शन असतो एखाद्या पर्टिक्युलर पॅथोजनपासून, आणि हे आपल्याला प्रोटेक्ट करतात एखाद्या पॅथोजनकडनं, आणि या प्रक्रियेला आपण म्हणतो लसीकरण किंवा वॅक्सिनेशन. आता बॉडीची जी इम्युन सिस्टम आहे ती आपल्याला पॅथोजन ज्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होणार आहे त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळून देतं. ही इफिशियंट सिस्टम आहे खूप वेळेला, पण यामध्ये एकतर तो मायक्रो ऑर्गॅनिझम बाहेर टाकला जातो किंवा त्याला बाहेर टाकून त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळवली जाते. पण काही पॅथोजन्स असे असतात की जे आपल्या इम्युन सिस्टमला ऐकत नाहीत किंवा ते ओव्हरहेल्म करतात, म्हणजे त्यांच्यापेक्षा वरचढ असतात, आणि जर असं झालं तर आपलं इम्युन सिस्टम काम करत नाही आणि मग आपल्याला एखादा सिरियस इलनेस होतो. आणि जे पॅथोजन्स आपल्याला प्रॉब्लेम्स कॉज करतात ते असे आहेत की आपली ॲक्च्युली जी बॉडी आहे त्यांना ओळखता येत नाही का हा बाहेरून आलेला पॅथोजन आहे. Vaccination is a way to teach the immune system as to how to recognize and eliminate the pathogenic organism. This way the body is always prepared if you are ever exposed. म्हणजे वॅक्सिनेशन असा रस्ता आहे की ज्याने आपल्या इम्युन सिस्टमला शिकवलं जातं की एखादा पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात जर आला तर त्याला कसं ओळखायचं आणि कसं त्याला एलिमिनेट करून बाहेर टाकायचं. अशा वेळी बॉडी आपली नेहमी प्रिपेअर असते जर एखादा आपल्याला पॅथोजन आपल्या शरीरात एव्हर एक्सपोजर असेल, म्हणजेच आपल्या पॅथोजन एखादा आपल्या बॉडीमध्ये एक्सपोज झाला असेल तर. वॅक्सिनेशन इज अन इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ प्रायमरी प्रिव्हेन्शन that can protect the people from getting sick. Vaccination has allowed us to control diseases like measles, polio, tetanus, and whooping cough that once threatened many lives. It's important that as many people as possible get vaccinated. Vaccination just doesn't protect individuals, but enough people are vaccinated. It also helps to protect the society. वॅक्सिनेशन हा एक इम्पॉर्टंट प्रायमरी प्रिव्हेन्शनचा तरीका आहे ज्याच्याने लोकांना प्रोटेक्शन मिळतं आजारी होण्यापासून, सिक होण्यापासून. वॅक्सिनेशननी खूप सारे डिझीज कंट्रोलमध्ये आले, जसं मीझल्स, पोलिओ, टिटॅनस, वूपिंग कफ, जे पूर्वी लोकांची खूप त्याच्यामुळे जीव जात होते किंवा लोक त्या आजारांनी मरत होते. आता हे पण इम्पॉर्टंट आहे की खूप जेवढे पॉसिबल आहेत तेवढे लोक वॅक्सिनेशन झालेलं पाहिजे. वॅक्सिनेशनमध्ये फक्तच त्या इंडिव्हिज्युअलला प्रोटेक्ट करायचं नाही, तर जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनेशन करायचं आहे, आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण सोसायटीला प्रोटेक्शन करायचं आहे. आता तुम्हाला माहितीच आहे की कोविड-19 हा अगदी जगावर थैमान माजवतो आहे आणि त्याचे प्रत्येक वेगवेगळे व्हेरियंट नेहमी येत आहेत, आणि त्यासाठी आपल्याला वॅक्सिनेशन अगदी गरजेचं आहे. सो पूर्ण इंडिया किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये हे सगळं पसरलं आहे आणि वॅक्सिनेशन तेवढ्याच जोराने आपल्याकडे चालू आहे. ओके, नाव डू यू नो हाऊ डज दिस वॅक्सिनेशन वर्क? नाव, healthy immune system defends against the invaders. An immune system consists of many types of cells
These cells defend against the harmful pathogens. However, they have to recognize an invader or the one who enters in our body. Vaccination will teach the body to recognize the new pathogen causing disease, and it will stimulate the body to make the antibodies against these antigens of pathogens, and it also primes the immune cells to remember the type of the antigens. Okay, and this follows a faster response to the pathogen in future. And vaccines work by exposing you to a safe version of pathogen. Vaccines may be in the form of a protein or sugar from the pathogen, or a dead or the inactivated form of a pathogen. आता आपण बघूया वॅक्सिनेशन कसं काम करतं. हेल्दी इम्युन सिस्टम जो आहे ते नेहमी जे इन्व्हेडर्स आहेत किंवा जे अटॅक करणारे आहेत, अटॅकर्स आहेत, त्यांच्यापासून आपल्याला वाचवतो. इम्युन सिस्टममध्ये वेगवेगळे टाईप्सचे सेल्स असतात. या सेल्स ज्या आहेत त्या हार्मफुल पॅथोजन किंवा हा जो घात करणारा पॅथोजन आहे त्यापासून आपल्याला डिफेंड करतो किंवा आपल्याला वाचवतो. पण त्यासाठी हे जे इम्युन सिस्टमचे जे सेल्स आहेत त्यांना या इन्व्हेडरला ओळखता आलं पाहिजे. आणि वॅक्सिनेशन झाल्यानंतर आपल्या बॉडीला कळतं की नवीन पॅथोजन जे आपल्या आपल्याला जे आजार घडून आणणारे आहेत त्या पॅथोजनला आपली बॉडी ओळखते. त्यानंतर आपली बॉडीला स्टिम्युलेट केलं जातं आणि त्या अँटीजन्सच्या अगेन्स्ट आपली बॉडी अँटीबॉडीज बनवते. ओके, त्याचबरोबर इम्युन सेल्स जे आहेत ते त्या टाईपच्या अँटीजनला रिमेंबर करतात किंवा लक्षात ठेवतात, आणि त्यामुळे फ्युचरमध्ये जर तसा परत पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला तर आपल्याला फास्टर रिस्पॉन्स ती देते. वॅक्सिन्स हे कसं काम करतात तर आपल्याला एक सेफ वर्जन ऑफ पॅथोजनचं ते दाखवतात. वॅक्सिन जे आहे ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असेल. एकतर पॅथोजनचं प्रोटीन किंवा शुगर असेल तो, किंवा त्या पॅथोजनचा डेड किंवा इनॲक्टिवेटेड फॉर्म असू शकतो. ओके, नाव वी विल सी we have to find out the different types of the vaccines which are available in the market and their significance. You can find this information from the net. Now we will see whether the vaccination is safe. Vaccines are considered to be safe. They are rigorously tested and they go through many rounds of study and examination and research before they are used for the general public. Extensive research and evidence shows that vaccines are safe. Their side effects are rare and they are typically mild. आता आपल्याला बघायचं आहे वॅक्सिनेशन सेफ आहे का. तर वॅक्सिन्स हे कधीही सेफ आहेत. त्यांना आधी दुसऱ्या ॲनिमल्सवर टेस्ट केले जातात आणि मग त्यांचं खूप सारे राऊंड्समध्ये अभ्यास होतो, एक्झामिन केलं जातं त्यांना आणि रिसर्च केला जातो. हे सगळं केल्यानंतरच ते जनरल पब्लिकसाठी वापरले जातात. खूप सारे रिसर्च आणि एव्हिडन्स असा दिसतो की वॅक्सिन्सचे सेफ आहेत, त्यांचे साईड इफेक्ट्स खूप कमी आहेत आणि ते टिपिकली माइल्ड आहेत. त्यांचा डोस जो आहे माइल्ड असतो. नाव यू हॅव टू फाइंड दिस इन्फॉर्मेशन फ्रॉम इंटरनेट. वेदर वॅक्सिनेशन कॅन बी डन ड्युरिंग और आफ्टर प्रेग्नन्सी. Will it be helpful to protect the mother and the baby both? Which vaccines can be administered before the pregnancy and when can it be? How will you increase the awareness in the society on this issue? आपल्याला हे शोधायचं आहे की वॅक्सिनेशन प्रेग्नन्सीच्या वेळेला किंवा प्रेग्नन्सी नंतर वापरू शकतात का. जर वॅक्सिनेशन झालं तर त्या आईला आणि बेबीला दोघांना ते मदतीला आहेत का, आणि कुठले वॅक्सिन्स प्रेग्नन्सीच्या आधी दिले जाऊ शकतात आणि कधी देता येईल, कुठल्या महिन्यात. ओके, आणि आपण आपल्या सोसायटीमध्ये याच्या वॅक्सिनेशनबद्दल अवेअरनेस किंवा जनजागृती आपण कशी करू शकतो. ओके, सो याचबरोबर वॅक्सिनेशन टॉपिक संपला. आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ दी अँटीबॉडी.
बॉडी. ओके.